नमस्कार प्रेक्षक हो. लाख मोलाची गोष्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. खरं तर काही गोष्टी अशा खरोखरच लाख मोलाच्या असतात आणि आजची ही गोष्ट तर अत्यंत सत्यकथा अशी आहे. ही गोष्ट घडली एका मुलाच्या बाबत आणि त्याचं ठिकाण आहे कास पठारावरील वांजुळवाडी गाव. 19 मेच्या 2026च्या दिवशी दुपारी तो मुलगा रानात गेला होता जांभळ खाण्यासाठी आणि तिथे त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला आणि तो मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पालकांनी शोधाशोध खूप केली इकडे तिकडे, पण तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी आला. तो खूप विदारक अवस्थेत होता. पालकांनी त्याला खाजगी रुग्णालयात ऍडमिट केलं आणि त्याची बातमी मग पेपरमध्ये आली. आमच्या शाळेच्या ग्रुपवर 24 तारखेला संध्याकाळी ती बातमी आली. मला काही कामाच्या व्यापात ती पाहता आली नाही. रात्री 9:30च्या दरम्यान मी ती पाहिली आणि मग ती मदतीचं आवाहन होतं. त्यांचे जे स्पोर्टची अकॅडमी होती त्या अकॅडमीद्वारे एक आवाहन केलेलं होतं. त्या विद्यार्थ्याच्या पालकांना आर्थिक मदत करण्यासाठी पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर, अकाउंट नंबर दिलेला होता आणि ऑनलाईन पेमेंटसाठी तेथील मॅडमचा एक दिलेला होता. तर मग आता ते पाहिल्यानंतर मन थोडं अस्वस्थ झालं. या मुलाला आपण मदत काय करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग ग्रुपवर मी आमच्या शाळेचा जो फंड होता, एक 13-14 हजार रुपये शिक्षकांचे आमचे साठलेले होते. मग त्यातीलच काही रक्कम देता येते का साहेबांच्या परवानगीनं, याच्यासाठी मी एक सूचना प्रस्ताव मांडला. दुसऱ्या दिवशी साहेबांनी त्यास मंजुरी दिली. त्यातून 10,000 रुपये त्या विद्यार्थ्याला मदत करावी म्हणून आमच्यातल्या एका कुंभार सरांना पाठवलं. पालकांना भेट घ्यायला दवाखान्यात ते गेले. त्यांनी तिथं पाहिलं त्या मुलाची अवस्था. खूप त्याच्या चेहऱ्यावर हल्ला झालेला होता मोठा. चेहरा पूर्णपणे वरबडला गेलेला होता. अत्यंत विदारक असं दृश्य होतं आणि त्या पालकांना आता जवळजवळ म्हणजे 25 तारखेला सर गेले होते सकाळी. मी 5 दिवस तर झाले होते आणि त्याला आता पुढचा उपचार करताना त्याचं ऑपरेशन करणं वगैरे गरजेचं होतं. तर आर्थिक मदतीचा हा विषय आला. 10,000 रुपये सरांनी सांगितलं. म्हटलं आम्ही तुम्हाला 10,000 रुपये आमच्या शिक्षकांतर्फे देतोय. तर ते म्हटले अहो खर्च खूप आहे सर, आता ते शक्य नाही. मग ते म्हटले काही काळजी करू नका. ते आले, त्यांना सुचलं, त्यांनी एक पोस्ट तयार केली मदतीच्या आवाहनाची की किमान 100 रुपये त्या मुलाला मदत करावी. त्या पद्धतीनं त्यांनी ती पोस्ट केली. माझ्याशी पण बोलणं झालं. त्यांनी मला कॉल केला. मग म्हटलं ठीक आहे, आपण सगळे शिक्षक जर आपण ठेवले तर आपल्या शाळेतच 2-2.5 हजार विद्यार्थी आहेत. त्यातल्या हजारभर विद्यार्थ्यांच्या पालकांनी जरी 100 रुपये प्रमाणे रक्कम दिली तर लाखभर रुपये होतील. आपले पै पाहुणे नातेवाईक आपतेष्ट असतात, ते पाहतील. मग तसं केलं आम्ही आणि ती पोस्ट ठेवली स्टेटसला. माझ्या स्टेटसला पाहून आमचे जे मित्र होते, सीए होते शुभम साळुंके, त्यांनी 1,000 रुपये मदत केली. मला स्क्रीनशॉट पाठवलं. तो स्क्रीनशॉट मी लगेच स्टेटसला ठेवला. परत आमचे दाजी सागर चौधरी सुरूचे, त्यांनी 2,000 मदत केली, त्यांनी पाठवलं. असं करत करत जसं जसं मला येत जाय मदतीचं, तसं त्या पालकांच्या अकाउंटला पाठवलेले जे स्क्रीनशॉट आहेत ते मी स्टेटसला ठेवत गेलो. बाकी शिक्षकांनी सुद्धा मग ग्रुपवरच्या जे काही कुंभार सरांच्या माध्यमातून जी पोस्ट केलेली ती स्टेटसला ठेवली. असं करत करत संध्याकाळी 6 पर्यंत त्या पालकांचं अकाउंट लॉक झालं. म्हणजे मदत 100, 200, 500 नसेल तरी ट्रान्झॅक्शनची मर्यादा. मग पर्याय काय, मग पालकांचे फोन यायला लागले. म्हटले तुम्ही काहीतरी करा, मग तुमच्या अकाउंटला घेताय का? मग ठीक आहे, आर्थिक आहे बाप, पण म्हटलं ठीक आहे घेतो. आता अडचणच खूप होती तर ती घेतली. घेत 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 ती रक्कम गेलो. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा हिशोब केला. त्यावेळी पहिल्या टप्प्यात 76 व्यक्तींनी जवळपास 22,653 रुपये माझ्या खात्यावर पाठवले होते. माझ्या गुगल पेला पाठवले होते. म्हणजे सोशल मीडियाचा मेसेज पाहून किती फायदा होऊ शकतो ते झालं. दुसऱ्या दिवशी परत म्हटलं अजून एक 24 तास प्रयत्न करू. त्यानंतर पुन्हा आणखी 31 व्यक्तींनी, पालकांनी किंवा हितचिंतकांनी 11,058 रुपये असे माझ्याच खात्यावर जवळजवळ 33,962 रुपये. त्यानंतर त्या मीनाक्षी मोठे मॅडम होत्या, त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले गेले. समीक्षा नावाची त्याची बहीण होती त्या विद्यार्थ्याची, तिच्या खात्यावर पैसे पाठवले गेले. पालकांच्या वडिलांच्या खात्यावर पाठवले गेले. असे वेगवेगळ्या माध्यमातून पैसे पाठवले गेले. त्या मुलाला उपचारासाठी पुण्याला हलवलं. त्याच्यावर नंतर 1-2 दिवसांनी ऑपरेशन झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. त्याला दानशूर व्यक्तींनी समाजातून मदत केली होती. सर्वांनी मदत केली. पण इथं जे आम्हाला संधी मिळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करण्याची, जवळपास माझ्याच खात्यावर 108 व्यक्तींनी विश्वास ठेवून पैसे पाठवले. का तर हे सर पाठवतील त्या मुलाच्या पालकांना. ती एक जबाबदारीची जाणीव खूप मला म्हणजे बळ देणारी ठरली. संवेदनशील, मनाला अगदी म्हणजे अंगावर काटा येतो
की एवढ्या चांगल्या पद्धतीनं समाजात सुद्धा दानशूर लोक आहेत, संवेदनशील लोक आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत तो हेतू जो आहे आपला तो स्वच्छ मनाने पुढे गेला पाहिजे. जाता एक सांगायचं राहिलं की माझ्या चुलत्यांनी सुद्धा एक त्यांना पण माहित नव्हतं, त्यांनी 31 तारखेला ते पाहिल्यानंतर मुंबईला असतात चुलते, त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मला 251 रुपये परत पाठवले. आता तोपर्यंत मी 27 तारखेलाच मी रक्कम ती 34,000 रुपये 33,962 पाठवून दिलेली आणि आता 251 रुपये. म्हटलं आता काय करायचं, तरी शेवटी म्हटलं ठीक आहे आपल्या खात्यावर आली रक्कम ना, त्या मुलाला खाऊसाठी पाठव म्हटलं, तर ते सुद्धा परत त्या मुलाच्या बहिणीच्या खात्यावर पाठवले. म्हणजे पैसे किती येतात किती जातात ह्याला महत्व नसतं आयुष्यात. तर आपण प्रामाणिकपणा आपला जपला पाहिजे आणि एक छान अशी लाख मोलाची गोष्ट आहे. जवळपास मला वाटतंय या माध्यमातून आम्ही शाळेतील सगळे शिक्षक आणि जे काय आमचे आप्तेष्ट नातेवाईक पै पाहुणे, माझ्या मते किमान 1,00,000-1.5 लाख रुपयेपर्यंतची रक्कम तर सहज सर्वांच्या माध्यमातून उभी राहिली असेल. म्हणजे ही कुठल्याही पालकाला एक खूप मोठा दिलासा देणारी गोष्ट ठरली आणि ते करता आलं तर त्याचं एक खरंच मला अत्यंत असं एक अभिमानास्पद गोष्ट वाटते की एखाद्या जीवाला आपण चांगल्या पद्धतीने आयुष्यात सहकार्य करू शकलो. तर ही अशीच लाख मोलाच्या गोष्टी तुमच्याकडे जरी असतील तर तुम्हीही माझे संपर्क साधा. आपण पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला एक सहभाग करून घेऊयात. धन्यवाद.